रामकृष्ण हरी. श्री गणेशाय नमः. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संशवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जेजी. वय वर्ष अवघ 16 वर्षाचं ते रुपडं. अंगात धोतर घातलेला आहे, पांढरशुभ्र पंचा आणि वरती उपरण घेतलेला आहे. कपाळी गंध लावलेला आहे. नामदेव म्हणतात, ज्ञानेश्वर हा माझा कर्दळीचा गाभा, कर्दळीच्या गाभ्यासारखा रंग. समोर समई लावलेली आहे आणि समईच्या प्रकाशामध्ये ह्या महात्म्यानं ज्ञानेश्वरी लिहायला घेतलेली आहे. आणि समोर निवृत्तीनाथ बसलेले आहेत. ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथांच्याकडे पाहिलं. प्रथम गणेशाला वंदना केलेली आहे. निवृत्तीनाथांच्याकडे पाहून मनातल्या मनात हसतायत आणि म्हणतायत, आता पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता करू का मी सुरुवात लिहिण्यासाठी. निवृत्तीनाथांनी मान डोलवली. खूप कौतुक वाटत होतं निवृत्तीनाथांना. आज हे ज्ञानेश्वरी लिहायला बसलेलं पोरग जगात किती मोठा पराक्रम करणार आहे. कदाचित त्यांना सुद्धा निवृत्तीनाथांना सुद्धा वाटलं नसेल एवढा मोठा चमत्कार या विश्वामध्ये करून दाखवला एकमेव ज्ञानेश्वराने. ज्यावेळेला मराठी भाषा 700 वर्षापूर्वी 750 वर्षापूर्वी मराठी नीट येत नव्हतं, मोडी लिपीशिवाय काही व्यवहार होत नव्हते. संस्कृत भाषा काही हातावर मोजता येईल एवढ्याच लोकांना माहीत होती आणि मराठी बोलताच धड नीट येत होतं. शब्दांची इतकी निर्मितीच झालेली नव्हती. अशामध्ये संस्कृत भाषा शिकायचं ज्ञान विठ्ठलपंतांनी लहान असतानाच त्यांना दिलं होतं. पठामि संस्कृतम नित्यम वदामि संस्कृतम सदा. आणि ते डोक्यात एकच ध्यास घेतलेला की आपल्याला संस्कृत शिकली पाहिजे. आणि अशा प्रकारचा एक मोह लागून तयार झालेला आहे. निवृत्तीनाथ हसतायत. निवृत्तीनाथांनी विचार केला की आता ही ज्ञानेश्वरी किती ठिकाणी ज्ञान देणार आहे किंवा ह्या ज्ञानाचा दिवा किती ठिकाणी लागणार आहे याची थोडीशी प्रचिती त्यांना आली. कारण तो सदा साक्षात शिवाचा अवतार आहे. आणि असं म्हणून ज्ञानेश्वरांनी गणेशाची आराधना करून निवृत्तीनाथांना नमस्कार केला. विठ्ठलपंत रुक्मिणी मातेला आठवलं आणि ज्ञानेश्वरी लिहायला बसले. निवृत्तीनाथांनी तिरकं पाहिलं. ज्यावेळेला निवृत्तीनाथांनी तिरकं पाहिलं त्यावेळेला निवृत्तीनाथांच्या लक्षात आलं की हा ज्ञानेश्वर कर्दळीच्या गाभ्यासारखा दिसणारा रंग आता मला निळा रंग का दिसतोय. याचा निळा रंग झाला कसा. अवघा रंग एक कसा झाला हा निळा रंग. त्यावेळेला एक त्यांना तो पण वैराग्याचा महामेरू एक अनुभूती झाली निवृत्तीनाथांना. हा ज्ञानेश्वर नाही थोड्या वेळासाठी हा कृष्ण परत गीता सांगायला आलेला आहे. आणि हा साक्षात हा ज्ञानेश्वर माझा हा कृष्ण आहे ही त्यांना अनुभूती आली. ज्ञानेश्वरांनी सुद्धा मनातल्या मनात नमस्कार केलेला आहे. आज ज्ञानेश्वरी लिहायला बसलेला आहे. समोर निवृत्तीनाथ आहेत पण आज बंधू म्हणून नाहीत ते तर एक गुरु म्हणून त्यांच्याकडे तो पाहत आहे. आणि गुरुला काय उपमा द्यावी. गुरु शिष्य परंपरा विठ्ठल विठेवर उभा राहिलेला आहे पण त्याच्या डोक्यातनं अर्जुनाची घोडी धुवायचं अजून गेलेलं नाही. कारण विठ्ठलाला गुरु शिष्य परंपरा ही खूप आवडायची आणि अशा पद्धतीनं ही गुरु शिष्य परंपरा जिथं आहे तिथं मी उभा आहे असा म्हणून विठ्ठल सुद्धा तिथं आलेला आहे. आणि मग ज्यावेळेला ज्ञानेश्वर ग्रंथ लिहायला घेतायत, ग्रंथ लिहायची सुरुवात गणेशानं केलेली आहे पण गुरु शिष्य परंपरेला इतकं महत्त्व दिलेलं आहे, इतकं भारावलेले आहेत ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत
जेवढा मी गणपतीला मान दिलेला आहे, जेवढी मी ह्या गणेशाची आराधना करतोय, तेवढंच तुम्ही माझ्यासाठी गणेशा एवढंच तुमचं सुद्धा स्थान श्रेष्ठ आहे. नाथा, तुम्ही माझे गुरु आहात. तुमच्या गुरुच्या ज्ञानाचा प्रकाश माझ्या पाठीमाग आहे, म्हणून मी ही ज्ञानेश्वरी लिहायला बसतोय. ज्ञानेश्वरी का लिहिली असेल ज्ञानेश्वरांनी, हा सगळ्यांना एक प्रश्न पडतो. या प्रश्नाचं साधं आणि सरळ उत्तर आहे की जी गीता ज्ञानेश्वरांनी स्वतः तिचं अवलोकन केलं, बघितलं त्या गीतेमध्ये काय आहे काय नाही, त्यावेळेला ज्ञानेश्वरांना एक भावलं की हा गीता ग्रंथ सगळ्यांच्यापर्यंत, सगळ्यांच्या हृदयापर्यंत पोहोचला पाहिजे, या हृदयीशी त्या हृदयी घातला पाहिजे. मग यासाठी काय करू मी? यासाठी त्यांनी विचार केला, हा ग्रंथ, ही भाषा लोकांना अवगत होणार नाही, त्यासाठी प्राकृत मराठी भाषेमध्ये त्यांनी त्याचं रूपांतर सोप्या भाषेमध्ये करायचं ठरवलं. पण ज्यावेळेला त्यांनी गीतेचा अभ्यास केला, ज्ञानोबारायांनी ज्यावेळेला गीतेचा अभ्यास केला, त्यावेळेला ज्ञानोबारायांच्या लक्षात आलं की ही जी गीता आहे, हा जो श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद आपण म्हणतो, पण ज्ञानेश्वरांना ज्ञानी जो आहे त्याला समजलं होतं, श्रीकृष्णानं अर्जुनाला हे सांगितलेलं आहे, याला आपण गीता म्हणतो, पण अर्जुन हा निमित्त आहे, हा अर्जुन एक निमित्त आहे. ही गीता भगवंताला आपल्यासाठी, ह्या सगळ्यांसाठी सांगायची आहे. असं हे गीतेमध्ये दडलेलं अफाट ज्ञान हे मला लोकांच्यापर्यंत पोचवायचं आहे. आणि यासाठी गणेश जसा सगळ्या गोष्टींना आपण म्हणतो, सुरुवातीला गणेशाची आराधना केल्यावर कुठलं विघ्न येत नाही, त्याच्याजवळ रिद्धी सिद्धी आहे, तशीच सगळ्याच गोष्टी माझ्या गुरुजवळ आहेत, माझ्या नाथाजवळ आहेत. आणि नाथा, तुम्ही माझ्या पाठीमागं उभे राहिलेला आहात. हा ज्ञाना काय करून दाखवतोय बघा, हा ज्ञाना काय करतोय ते फक्त बघा. पण तुमचा हात माझ्या मस्तकावर कायम ठेवा. त्या हातामध्ये जी ताकद आहे, ती ताकद मी सगळ्या जगाला दाखवीन, ह्या ज्ञानेश्वरीच्या रूपानं दाखवीन. आणि जो बोलतो तो करतो, त्यांनी करून दाखवलं. 22व्या वर्षापर्यंत सगळं कार्य पूर्ण करणारा एकमेव हा जगामध्ये सुद्धा असं उदाहरण नाही की सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पडल्या. दुसरा ग्रंथ लिहिला, हरिपाठ लिहिला, पसायदान लिहिलं, चांगदेव 65 लिहिली, आणि स्वतःचा अनुभव म्हणून अमृत अनुभव सुद्धा त्यांनी लिहिलेला आहे. पण ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सगळ्या ग्रंथांचा ग्रंथराज ठरला, कारण यामध्ये श्रीकृष्ण आहे, साक्षात शंकर आहे, हनुमान आहे, राम आहे, लक्ष्मण आहे, सगळेजण या गीतेमध्ये सामावलेले आहेत. म्हणून ह्या ग्रंथाला फार मोठं बळ आहे. ज्ञानदेव म्हणे, व्यासाची या खुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. आपण म्हणतो हा द्वारकेचा राणा पांडवांच्या घरी होता, पण तो द्वारकेचा राणा ह्या ज्ञानेश्वरीमध्ये आणायची ताकद ही फक्त ज्ञानेश्वर महाराजांच्यामध्ये आहे. नामदेव महाराज छातीटोकपणे म्हणतात, ही गीता आणि ही ज्ञानेश्वरी एक आहे. नामदेव म्हणे ग्रंथ ज्ञानदेवी, नामदेव म्हणे ग्रंथ ज्ञानदेवी, एक तरी ओवी, एक तरी बरं का, एक तरी ओवी अनुभवावी. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. राम कृष्ण हरी. बोला राम कृष्ण हरी.